नमस्कार नमस्कार. दादा, तुमचं नाव काय? योगेश विलास बसाटे. बर 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 काय झाले गाईला? गाय खात नाही हा. आणि पोट फुगतं. बर बर फक्त संडास पातळ होती, घट्ट होती, बर बर खाणं कमी झाले आणि पोटामध्ये लोखंड आढळून आले तिच्या. बर बर आढळून आलं कशावर म्हणता तुम्ही? ते ब्लड चेक केलं तिचं MK लॅबमध्ये. काल. त्याच्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये लोखंड असू शकतं. बर बर मग आता आपण काय केलंय? आता परत मशीन चेक केलं तर त्याच्यामध्ये लोखंड आहे असं दाखवते. बर 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 आता आपण हिचं ऑपरेशन करूयात. हां. मालकाचं नाव आहे बसाटे. काय नाव पूर्ण? योगेश विलास बसाटे. योगेश बसाटे. 9वा महिना गाईला आहे. तर आपण रुमॅटॉमी करणार आहोत. बघूया की आता ह्याच्यामध्ये काय निघते वस्तू वगैरे. नमस्कार. नमस्कार. योगेश बसाटे यांच्या गाईचे आता ऑपरेशन झालेले आहे. तर ऑपरेशन पूर्वी आपण व्हिडिओ घेतला होता. त्याच्यामध्ये MK पशु लॅब या ठिकाणी रक्त चेक केल्यानंतर त्या रक्तामध्ये पोटामध्ये अखाद्य वस्तू म्हणजे लोखंडी तार खिळा हे असल्याचे थोडे निदान झाले होते. त्यानंतर या ठिकाणी येऊन मेटल डिटेक्टरनी चेक केले असता तर त्यांनी पॉझिटिव्ह असं दाखवले होते. त्यानंतर 9वा महिना आहे गाईला. आता 7 तारखेपासून 9वा महिना चालू झालेला आहे. तर तिची रुमॅटॉमी केली. त्यामध्ये विविध अशा वस्तू या ठिकाणी निघालेल्या आहेत, ज्यामध्ये 5-6 तार, खडी आणि प्लास्टिक कॅरी बॅग एक निघालेली आहे. तर आपण योगेश बसाटे यांचा अभिप्राय. नमस्कार. नमस्कार. बोला सर, काय म्हणणं आहे तुमचे? गायचं ऑपरेशन केल्यानंतर त्याच्यामध्ये 10 खडीचे खडे आणि 6 तार, एक कॅरी बॅग अशी निघालेली आहे. तुमचं समाधान आहे? हो, समाधानी आहेत आम्ही. बरं, आता 4 ते 5 दिवसानंतर गाय व्यवस्थित झाल्यानंतर एकदा पुन्हा तुम्ही व्हिडिओ पाठवा. आणि गाय वेल्यानंतरचं आपण वासरू आणि याचा पण व्हिडिओ एकत्रित आपण तयार करूयात. ठीक आहे. तर या ठिकाणी रिपोर्ट पण आपण पाहू शकतो. या रिपोर्टमध्ये न्यूट्रोफिल काउंट, WBC काउंट वाढलेला आहे. त्याच पद्धतीने बँड सेल पण वाढलेले आहेत. तर त्याच्यावरूनच आपण निदान केलेलं आहे की कुठली तरी अशी वस्तू आहे की जे इन्फ्लमेशन करत आहे आणि ज्यामुळे गाईला त्रास होत आहे, टेम्परेचर येत आहे, पोटफुगी होत आहे. आणि प्रेग्नंट जरी असली तरी आपण ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. आणि त्या पद्धतीने लोखंडी वस्तू पण आपल्याला 6 तारा, त्यातली एक तार ही डायफ्रॅमला पास करून पुढं चालली होती, पण DH नाही झालेला, ती निघलेली आहे. धन्यवाद.